नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज झालेल्या एम पी एस सी राज्यसेवा 2026च्या आपण पॉलिटी ह्या विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर की बघणार आहोत. आपण वन बाय वन सर्वच सब्जेक्टचे आपण एक्सपेक्टेड आन्सर की आपल्या यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलवर कवर करू. तर तुम्ही नक्कीच ते बघा आणि तुमचे मार्क्स तुम्ही त्याच्यावरून डिसाईड करू शकतात. तर आपण स्टार्ट करूया आपल्या पॉलिटीच्या आजच्या क्वेश्चन्सला एक्सपेक्टेड आन्सर केला. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला मग स्टार्ट करूया. माझ्याकडे हा जो प्रश्नसंच आहे तो डी आहे. तर 71 पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट होते. बघूया. मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. तर डॅश. तर निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य, कर भरणे, औद्योगिक संस्थाचे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे. आणि मुलांचे शिक्षण, शारीरिक आणि नैतिक बाबतीत कौटुंबिक मूल्याची आणि जबाबदार पालकांची भावना जोपासणे. तर वरीलपैकी सर्व याचा आन्सर येईल. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावांतर्गत फक्त महत्त्वाची कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जातात. तर ते आहे कांगारू समावन. कांगारू कसं जंप करतं लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे का कांगारू कसं जंप करतं. तर मेन कलमावर चर्चा केली जाते. जे लहान कलमे असतात की त्यांच्यावर चर्चा होत नाही. जे मध्यवर्ती कलमे असतात ते आणि ते मंजूर झाल्याचे गृहीत धरलं जातं. तर याचा आन्सर येईल कांगारू कलम. पुढे बघूया. याच्यामध्ये आपल्याला अयोग्य कथन ओळखायचं आहे. तर राष्ट्रपती हे हायकोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात. तर राज्यपाल क्षमा करू शकत नाहीत. बरोबर आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत. तर चुकीचं आहे. आणि दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. खरं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीच्या क्षमेचा अधिकार वापरला जातो. हे पण खरं आहे. आपलं उत्तर आहे 2. हे अयोग्य कथन आहे. पुढे बघूया. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत चुकीची विधाने आपल्याला ओळखायची आहे. तर बघूया. पंडित नेहरू यांनी समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 केली. तर पंडित नेहरूंनी केली नव्हती. पहिलंच विधान चुकीचं आहे. तर त्याच्याने आपण 1 आणि 2 तर एलिमिनेट करू शकतो. पुढचं बघूया. लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच समितीचा अध्यक्ष निवडला जातो. हे खरं आहे. आणि 1974 लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्याची समितीवर निवड केली जाते. हे पण खरं आहे. आणि या समितीच्या सदस्याचा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असतो. हे चुकीचं आहे. तर आपला आन्सर आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं हे शोधायचं होतं आपल्याला. ओके. तर आपण हे एलिमिनेट ज्याच्यामध्ये ए आहे ते तर आपलं शॉर्ट खरं असेल. ज्याच्यामध्ये ए नाही आहे ते आपण एलिमिनेट करू. ओके. तर आपलं उत्तर आहे बी आणि डी 2. ओके. पुढे बघूया. खालीलपैकी योग्य विधान. याच्यामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहे. तर के.सी. वियर यांच्या मते भारतीय संघराज्य हे अर्धसंघराज्य आहे. हे खरं आहे. मॉरिस जॉन्स यांच्या मते भारतीय संघराज्य हे सौदेबाजी संघराज्य आहे. हे पण खरं आहे. C.F. स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संघराज्य हे कमी संघराज्य आहे. हे पण खरं आहे. आणि ग्रेव्हिन ऑस्टिन यांच्या मते भारतीय संघराज्य हे सहकार्याचे संघराज्य आहे. हे पण खरं आहे. आपलं उत्तर आहे 4. पुढे बघूया. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG स्वतंत्र पद
स्थापित करते तर कलम 148 याच्यावर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता. तर हे आपल्या टॉपिकमधूनच आपण कवर केलेल्या टॉपिकमधून आलेला आहे. ओके, राज्याचा महाधिवक्ता हा टॉपिक पण आपण कवर केला होता आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकतात यशस्वी शाळेच्या चॅनलवर. तर हे सर्व टॉपिक्स आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून कवर केलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी म्हणजे 3 मिनटातच तुमचा एक पूर्ण टॉपिक तुमचा कवर होतो. तर आपल्या नोट्सच्या माध्यमातून तर तुम्ही प्लीज ते नक्की बघू शकतात आपल्या शॉर्ट्समध्ये. तर राज्याचा महाधिवक्ता पारिश्रमिक कोण निर्धारित करतात? तर राज्यपाल निर्धारित करतात. राज्याचा महाधिवक्ता, भारताचा महाधिवक्ता, हे सर्व टॉपिक आपण कवर केलेले आहेत. पुढे बघूया. जुळ्याजुळं प्रश्न विचारलेला आहे, विषय दिलेले आहे आणि कलम दिलेली आहे. तर बघूया. आपल्याला माहितीच आहे की प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय ही आपल्याला कलम 350A मध्ये दिलेला आहे. आणि भाषिक अल्पसंख्याक समाजाकरित विषय हे आपल्याला कलम 350B मध्ये दिलेला आहे. तर आपलं उत्तर येत आहे 4. परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते कुठले देश आहे? तर टोटल 16 देश आहे की ज्याच्यामध्ये दुहेरी नागरिकत्व लागू आहे. तर हे फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस, पोर्तुगल हे सर्वच दुहेरी नागरिकत्व स्वीकारलेले देश आहे. वरीलपैकी सर्व आन्सर येईल. खालीलपैकी चुकीचे विधाने ओळखायची आहे. आता इथे BN राव हे घटना समिती सल्लागार होते. त्यांनी मसुदा समितीची स्थापना ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा तयार केला. आणि BN राव यांनी तयार केलेला घटनामध्ये 310 कलमे आणि 8 अनुसूची हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. तर त्यांनी मसुदा तयार केला. तर आपलं उत्तर येईल फक्त C, हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीची विधाने ओळखायची होती. बघूया पुढे. भारतीय राज्यघटनेमध्ये 12व्या अनुसूचीमधील कोणत्या बाबी समावेश केला आहे? आपल्याला माहितीच आहे की 12वी अनुसूची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. तर त्याच्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माणचा काही हे नाही आहे, यूज नाही आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली नाही. ज्याच्यामध्ये C आहे ते सर्व ऑप्शन कट करायचे. तर आपलं शॉर्टशॉर्ट उत्तर येतो A, B, D. पुढे बघूया. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. याच्यामधून आपल्याला योग्य कथने ओळखायची आहे. तर बघूया. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्यांचा उद्देश त्याचा अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे असा असतो. हे खरं आहे. प्रतिषेध आदेश प्रशासकीय स्थान विरुद्ध जारी केला जाऊ शकतो. तर हे चुकीचं आहे. आणि प्रतिषेध आदेश हे न्यायिक व अर्धन्यायिक संस्था विरुद्ध जाहीर केला जाऊ शकतो. हे खरं आहे. तर आपलं उत्तर आहे A आणि C बरोबर आहे. पुढे बघूया. संसदेच्या सध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्त करता येतात. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर नवीन घटना, राज्य निर्मिती, राष्ट्रपती वेतन भत्ता दुरुस्ती आणि राज्य धोरणाला मार्गदर्शन तत्व दुरुस्ती करणे, आणि मतदारसंघाचे परिसमन करणे. तर A, B आणि D आपला याचा आन्सर आहे 3. पुढे बघूया. पुढील विधानपैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकार संबंधी कोणते विधाने योग्य आहे? आपल्याला याच्यामध्ये योग्य विधाने निवडायची आहे. तर बघूया. राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारास्तर राखीव ठेवू शकतात. हे पण बरोबर आहे. आणि राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक
दोन्ही सभागृहात संदेशासह पाठवू शकतात. ABC आपलं उत्तर येईल. आता आपण एक लास्ट क्वेश्चन बघून घेऊया पॉलिटीचा, की पुढील विधानामधून आंतरराज्यीय संबंधी योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहे. याच्यामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहे. तर याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये केला जातो, हे बरोबर आहे. आणि याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे, हे पण बरोबर आहे. आणि हे चुकीचं आहे. तर आपलं उत्तर येतं आहे 2, A आणि B. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जिओग्राफीचे एक्सपेक्टेड आन्सर की बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच टॉपिक नवीन टॉपिक क्लिअरेशनसाठी आपण शॉर्टमध्ये आपल्या नोट्सच्या माध्यमातून टॉपिक घेत असतो. तर हे सर्व बघण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.